सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण। तर आज आहे श्रावण महिन्यातील सोमवार आणि हा 17 वर्षानंतर पहिल्या दिवशी सोमवार आलेला आहे श्रावण महिना लागल्यानंतर। तर तुम्हा सगळ्यांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। आता मी मंदिरात चाललो, खूप गर्दी असते तिथं, चाललोय, सगळं आवरलं, स्वयंपाक वगैरे सगळं काही झालं। मला उपवास आहे, यांना दोघांना भेंडी आणि भाजी केली, चपाती केली आणि आता चाललेले आहे। तर तुम्हालाही मंदिर दाखवलेलं आहे आधी ऑलरेडी। तर काय काय साहित्य घेतलं तेही दाखवते। आणि आज शिवामूठ तांदूळ आहे, तर तांदूळच घेऊन जाणार आहे। चला तर त्याआधी तर मी सकाळी देवपूजा करून घेते, कारण असं सण वगैरे काही असू दे किंवा मग काही चांगला दिवस असेल तर देवघर मस्त छान स्वच्छ करून त्यानंतर देवांना आंघोळ वगैरे घालून छान पूजा करायची। असं आपण तर डेली तर करतो, पण एखादा खास दिवशी जास्त छान पूजा होते। तर इथं मी देवघर वगैरे सर्व काही आवरून घेतलं, त्यानंतर इथं देवांना आंघोळ घातली। माझी पण आंघोळ वगैरे सर्व काही आवरलेले आहे, कपडे वगैरे धुतले, सर्व झालेलं आहे। स्वयंपाक पण झालेला आहे, भेंडीची भाजी आणि चपाती बनवली, यांच्या दोघांसाठी फक्त खिचडी बाकी आहे। असंही मी पूजा केल्यानंतर खाणार आहे, त्यामुळे मग पूजा केल्यानंतर खाणार। तर घरात तुम्ही जर पिंड असेल तर घरीही भोलेबाबांची पूजा करू शकतात, महादेवांची पूजा करू शकतात, पण माझ्याकडे नाही आहे। आणि मंदिरात गेलं तर तेही चांगलंच असतं, ज्याची त्याची इच्छा असते कोणत्या पद्धतीने करायची। तर आम्ही मंदिरात जाणार आहे, तिथं सर्व साहित्य मी बेलाचे पानं, फुलं, अगरबत्ती जे पाहिजे ते सर्व काही काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये, इथं जवळच आहे मंदिर। आणि इकडे बघा, वडाच्या झाडाच्या पाया पडण्यासाठी गेले हे दोघं आणि इथं छान मस्त पूजा केली। त्यानंतर आरती वगैरे केलं आणि पिल्लू बघा किती सुंदर दर्शन घेतो, त्याला कोणी शिकवलं तुम्ही सांगा। तर असंच आम्ही रोज घरी दर्शन घेते, तर तोही म्हणजे आपलं बघूनच शिकतो। तर मग त्यानंतर इथं फूल वगैरे सर्व काही पूजा आम्ही केली, जी आपण करतो ती, अभिषेक वगैरे करायला वेळ असतो तेही केलं। जशी मस्त छान अशी पूजा झालेली आहे। आणि पिल्लूला फूल ठेवायचं होतं, तर मग तिथे दिवे वगैरे होते म्हणून म्हटलं हळूच ठेव, त्या आंटी म्हणत होत्या चटका बसन त्याला। त्यानंतर मग घरी आलं, छान अशी पूजा झाली आणि 12 वाजता मंदिर होतं, आम्ही 12 वाजता मंदिर बंद होतं, आम्ही तेव्हाच केलेलं, त्यामुळे गर्दी वगैरे नव्हती। त्यानंतर घरी आल्यानंतर मी इथं खिचडी बनवते साबुदाण्याची, कारण मला हे उपवास आणि यांच्यासाठी तुम्हाला आधी सांगितलं ते बनवलेलं आहे। त्यानंतर मला जे स्नेक प्लांट होतं ते दुसऱ्या प्लांटरमध्ये म्हणजे ठेवायचं होतं। पहिली जी आहे कुंडी ती खूप खराब झालेली प्लास्टिकचं प्लांटर, त्यामुळे मग ते टाकलं, ते आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल। आज काय मी शूट करायचं विसरून गेले। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, छान मिरच्या इथं मी ज्या आहे तर तळून घेते। आणि जर बटाटे उकडले नसेल, पटकन करायचं असेल तर एकदम बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर एकदम बारीक कट करून घ्यायचं आणि कढईमध्ये पाणी टाकून झाकण टाकून एक 5 ते 10 मिनटं पण लागत नाही, लगेच बटाटे शिजले जातात। तर मिरच्या इथं छान तळून झाल्या आणि ते तेल मी जास्त आहे थोडंसं कमी करते। आणि त्यानंतर मग त्यामध्ये हिरवी मिरची मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे, ती टाकायची, छान परतून घ्यायची। तर मी खिचडी याच पद्धतीने करते, खूप छान होते। तुम्ही जर कट करून मिरच्या तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेही टाकू शकतात, तर तशीही छान लागते। पण त्यापेक्षा मला ही जी मिक्सरमध्ये मिरची किंवा मग कुटून खलबत्त्यामध्ये टाकतो आपण, ती छान म्हणजे मला आवडते, तीच मी बनवते। व्यवस्थित सगळीकडे मिरचीही लागते। त्यानंतर शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे। भाजून शेंगदाण्याचं कूट केलं ना, त्याची टेस्ट आणखी वाढते आणि छान लागतं। तर त्याच तेलामध्ये मी शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकलेला आहे आणि तो पण छान परतून घ्यायचा तेलामध्ये कमी गॅसवरती, त्यामुळे खिचडीची टेस्ट आणखी वाढते आणि खिचडी एकदम मोकळी सुटसुटीत होते, अजिबात चिकट वगैरे काही होत नाही। छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये रात्री भिजवलेला साबुदाणा आहे 8 ते 10 तास, आणि साबुदाणा छान भिजलेलं असेल तर खिचडी एकदम मोकळी होते आणि छान होते। तर साबुदाणा टाकला, छान परतून घ्यायचा, खूप जास्त गॅस कमी नाही करायचा, नाही तर मग साबुदाणा कडक होतो। आणि खूप जास्त फुलही नाही करायचं, मीडियम गॅसवरती छान अशी साबुदाण्याची खिचडी जी आहे ती परतून घेते। तर शक्यतो मी कधी खात नाही उपवासाला, पण आजच टाकली खिचडी। तर मी फक्त शनिवार आणि सोमवार धरते श्रावण महिन्यातले, कुणी पूर्ण श्रावणही धरतं, मी फक्त नवरात्रीमध्ये तेवढं 9 दिवसाचं कंटिन्यू उपवास पकडते। त्यानंतर इथं खिचडी जी आहे छान परतून घेतली, त्यानंतर ती बटाटे मी ज्या पद्धतीने उकडवले तुम्हाला दाखवले, झटपट होतात, घाईमध्ये असेल तर पटकन होतात, कमी भांडे भरतात जर उकडायला वेळ नसेल। पण तसे बघितलं तर बटाटे लवकरच उकडतात, पण लावायचे ते करण्यापेक्षा अशी खिचडी झटपट होते। तर तुम्ही ते बघू शकता, मस्त मी खिचडी जी आहे माझी तयार झालेली आहे, एकदम छान मोकळी सुटसुटीत, अजिबात म्हणजे चिकट वगैरे काही झालेलं नाही आहे। तर आता मस्त मी देवाला नैवेद्य दाखवून मला ही खिचडी खाण्यासाठी घेते। तर मस्त खिचडी दही आणि मिरच्या तळलेल्या होत्या, ते तर तुम्हाला दाखवलेच आहे मी ऑलरेडी।
तर मंदिरामध्ये जाऊन आलो, त्यानंतर मग फराळाचं मी खिचडी परतवली, ते तुमच्यासोबत शेअरच करणार आहे. ऑलरेडी केलेली आहे मी. त्यानंतर मग यांनी जेवण वगैरे केलं, भेंडीची भाजी आणि चपाती बनवलेली होती. आता बनवायचं संध्याकाळचा स्वयंपाक. मला साधं सिंपल काहीतरी बनवूया. तर बाजरीची भाकरी सोबत पातळच रशाचीच भाजी पाहिजे असते. म्हणलं पत्ताकोबीची भाजी बनवते, मग आता तीच बनवणार आहे. आणि मग बाजरीची भाकरी बनवते आणि दुसरं काही बनवणार नाही उपवास सोडायला. आता देवपूजा वगैरे करते, 7 वाजलेले आहे आणि मग तुमच्यासोबत बाकीचं शेअर करते. चला तर मोहरी आणि हळद भरायची होती, पण मोहरीमध्ये थोडीशी घाण आहेत. आता ही घरून आणलेली आहे, तर निवडून घेते एकदा स्वयंपाक करून. आणि मग तर इथं जे कोबी आहे मी छान असं कट करून घेतलेलं आहे, एकदम बारीक मस्त. आणि त्यानंतर मग आता भाकरी बनवते आणि लगेच भाजी बनवणार आहे. भाकरी आधी बनवते कारण मग दोन्ही गॅसवरती भाजून पटकन होतात. नाही तर मग एका गॅसवरती भाजी टाकली तर पुन्हा तवा खाली घ्यायचा, भाकर भाजण्यासाठी पुन्हा ठेवायचा. मग त्यापेक्षा दोन्ही गॅस रिकामेच असतात. तर आधी भाकरी करून घेते आणि जास्त काय 2 भाकरी करायच्या असतात आणि खूप मग 3 करू नये. पण मग आमचं काय होतं, 4 खूप होतात आणि 2 कमी होतात. तर मोठे मोठे करायला ते खूप आणि 3 असं आहे. पण मग करते मी. आणि बाजरीची भाकर मला लग्न झालं तेव्हा येत होती, म्हणजे चांगल्या प्रकारे. आणि एकदा आपल्याला कोणत्याही गोष्टीची सवय झाली ना, ती ॲटोमॅटिक आपल्याला जमते, की ती कधीही अवघड असू दे. पुरणपोळी मी जास्त काही बनवायची नाही आधी, लग्नाच्या आधी, म्हणजे एखाद्या वेळेस बनवली असेल. पण मला आता इतकी परफेक्ट पुरणपोळी येते, मस्त छान टम्म फुगते. तुम्ही भरपूर अशा व्हिडिओमध्ये बघितलीही असेल. तर इथं बाजरीचं जे आहे मी दळण केलेलं होतं, तुम्ही बघितलंच असेल. तर बाजरीचं गव्हाचं दोन्ही दळण आणलेलं आहे. फक्त मला पीठ आता टाकायचं बाकी आहे, डब्यांमध्ये सोडायचं. आणि बाजरीचं पीठ जर खूप जास्त दिवस असेल तर मग मी काय करते, थोडंसं फ्रीजमध्ये ठेवते, कारण मग फ्रीजमध्ये खराब होत नाही, कडू होत नाही पीठ. त्यामुळे तर इथं छान असं पीठ जे आहे त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे बाजरीची भाकरीची टेस्ट आणखी छान लागते. आणि छान थोडंसं पाणी टाकून दोन्ही हातांनी छान भाकरीचं पीठ जे आहे छान मळून घ्यायचं. जेवढं छान तुम्ही भाकरीचं पीठ मळणार तेवढी तुमची भाकर टम्म फुगणार आणि चवीला टेस्टी बनणार. त्यामुळे मळताना छान असं मळून घ्यायचं पीठ, एकजीव करून घ्यायचं. खूप पातळही नाही करायचं, खूप म्हणजे घट्टही नाही करायचं. तर इथं छान आता मी भाकरी थापून घेते. आणि भाकरी कधीही तळ हाताने थापायची, बोटांनी थापायची नाही. नंतर तुम्ही बघितलं असेल कोणाकोणचे सर्व बोटं त्या भाकरीवरती असे उमटतात, म्हणजे असे छिक्के छापे मारल्यासारखे. ते असं करायचं नाही. तळ हाताने मस्त एकदा सुरुवातीला एका हाताने थापून घ्यायची, थोडीशी मोठी करायची, त्यानंतर दोन्ही हाताने मस्त थापवायची आणि एकदम परफेक्ट भाकरी तयार होते. अजिबात तुटत वगैरे नाही. तुम्ही पहिल्यांदा जरी भाकरी बनवली तरी तुम्हाला परफेक्टच येईल. आणि त्यानंतर तवा हा गरम पाहिजे भाकरी टाकायला आपल्याला, तरच छान भाकरी बनते, नाही तर अजिबात चांगली बनत नाही. तर ऑलरेडी तवा मी गरम करायला ठेवलेला होता, त्यामुळे तवा गरम आहे. आणि भाकर टाकल्यानंतर एक 5 ते सेकंदामध्येच लगेच त्यानंतर त्याला पाणी लावायचं, नाही तर भाकरीला खालच्या बाजूने चिरा पडतात. तर मी इथं भाकरीला पाणी लावून घेते. तर सगळीकडे पाणी लावायचं नाही, अजिबात भाकरीला कुठेही जागा राहिली नाही पाहिजे, नाही तर भाकर कोरडी होते. तर हे तुम्हाला माहीतच असेल. त्यामुळे भाकरीला सगळीकडून पाणी लावून घ्यायचं. तर ती भाकर भाजते तोपर्यंत दुसरी भाकर मी थापून घेते, म्हणजे तुम्हाला म्हटलं तसं पटपट कामं होतात आणि लवकर आवरतं कामही माझं. तर मग ती भाकर भाजते तोपर्यंत हे मी जे आहे पीठ मळून घेते दुसऱ्या भाकरीचं. आणि मिठामुळे भाकरीला टेस्ट छान येते. तर एका बाजूने भाकर भाजला, म्हणजे पाणी लावल्यानंतर जी भाकर आहे ना ती लगेच पलटी करायची, नाही तर काय होतं, खाली चिरा पडतात भाकरीला. त्यामुळे पाणी लावलं, 1-2 सेकंद थांबायचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत आणि लगेच भाकर उलटायची. तुम्ही खूप वेळानं उलटली ना तर पाठीमागच्या साईडने सगळ्या चिरा पडतील. तुमच्यासोबत हा अनुभव नक्की आलाच असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर इथं मी दुसरी जी भाकर आहे ती पण तोपर्यंत थापून घेते. तोपर्यंत तव्यावरची भाकर भाजते आणि मग ती गॅसवरती पुन्हा भाजून घ्यायची. त्यासाठीच मला दोन्ही गॅस लागतात. तर ही भाकर मी छान अशी थापून घेते. आणि तुम्ही बघितलं असेल की ती सोपी पद्धत आहे, पण नाही जमत म्हणून आपण करत नाही. नाही तर एकदम सोपी पद्धत आहे भाकरी बनवण्याची, काही खूप काही अवघड नाही आहे. एकदा 2दा ट्राय केल्या ना, म्हणजे जमल्या ना तर भाकरी जमून जातात. तर आता भाकर भाजलेली आहे, तुम्हाला दाखवते. त्यानंतर आता मला ती गॅसवरती भाजायची आहे, पण तोपर्यंत तवा गरम आहे तर दुसरी ही भाकर भाजते. म्हणून मग दोन्ही गॅस रिकामे असेल ना तर भाकरी पटकन होतात, म्हणजे दुसरी कामं पटपट होतात असं मला तरी वाटतं. आणि भाकर तुम्ही डायरेक्ट तव्यावरतीही भाजू शकतात. कधी मी गॅसवरती भाजते, कधी तव्यावरती भाजते. तर तुम्हाला आता मी गॅसवरती भाजते, कारण दुसरी भाकर तव्यावर टाकलेली आहे.
आणि मस्त पातळ अशी भाकर थापून घेतलेली आहे मी आणि आता भाजून घेते, तुम्हाला दाखवते. छान फुगते ही आणि जो पापोद्रा आहे भाकरीचा आणि खालचा भाग दोन्ही सेपरेट होतं, म्हणजे भाकर एकदम परफेक्ट होते. तोपर्यंत दुसऱ्या हे भाकरीला जे आहे मी पाणी लावून घेतलं, तुम्हाला आधी म्हटलं ना. तर दोन्ही कामं पटपट होतात, स्वयंपाकही लवकर होतं. आणि बाजरीची भाकर आहे त्यामुळे मग मला पत्ताकोबीची पातळ भाजी बनवायची आहे, नाही तर सुकी जास्त चपाती असेल तर मग सुकीच बनवते, सुकी छान लागते. आणि मेन म्हणजे शेंगदाणे वगैरे काही लागत नाही, झटपट होते त्यामुळे. तर मस्त अशी भाकर खरपूस अशी भाजून घेतलेली आहे, पण चुलीवरची जशी भाकर होते ना तशी खरपूस आणि मस्त दुधासोबत खायची ती मजाच वेगळी असते. मस्त भाकर होते चुलीवरची गरमागरम आणि खायलाही छान असते. तर तुम्ही इथं बघू शकता मस्त भाकर तयार झालेली आहे. आता गरम होतं म्हणून मी सेपरेट करून नाही दाखवलं तुम्हाला, नाही तर पापुदा सहज सेपरेट होईल. त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं तसं मला हळद आणि मोहरी दोन्ही संपलेलं होतं, दोन्ही भरायचं होतं. ते ही हळद आणलेले आहे अर्धा किलो, ही गावाकडून आणली, पप्पानीच आणली होती कोपरगाववरून. तर तीच मी भरते. तशी 100 रुपयाची अर्धा किलो भेटते, पण जे काढतात त्यांच्याकडं, त्यामुळे ते पप्पाला काही माहीत नव्हतं आणि मलाही लक्षात नाही जेव्हा मी गेले होते तेव्हा. आणि अशी शॉपमध्ये घ्यायला गेले ना मग ती खूप कॉस्टली जाते आणि परवडतही नाही. तर अर्धीच काढली, म्हणलं खराब नको, म्हणजे अर्धी काढली यूज करण्यासाठी, म्हणजे खराब नको व्हायला आणि व्यवस्थित पाऊचमध्येही राहील म्हणून मग मी पूर्ण पॅक करून ठेवते, म्हणजे हळद इकडं तिकडं सांडणार नाही. तोपर्यंत माझ्या भाकरीही झालेल्या आहे आणि आता भाजी बनवायची आहे, तेही तुम्हाला दाखवते. एकदम सिंपल आणि सोपी पद्धत आहे. तर कढईमध्ये तेल टाकलं, त्यानंतर जिरे मोहरी कढीपत्ता टाकला, छान परतून घ्यायचं, तडतडू द्यायचं. आणि तवा म्हणाल तर तवा ह्याचं भाकर केलं तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये, किती घाण दिसतोय, जे पूर्ण काळा झालेला आहे. आणि सुरुवातीला मी काळा करत होते कारण मला चपात्या त्यावरती व्यवस्थित जमत नव्हत्या म्हणून. तर कढीपत्ता जिरे मोहरी छान तडतडला, त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली आणि बारीक चिरलेला पत्ताकोबी टाकलेला आहे. छान परतून घ्यायचा कमी गॅसवरती. मी खूप वेळ सांगते, जो मी कोणतीही भाजी कराल पण जास्त वेळ जर परतून घेतली तेलामध्ये तर त्याची टेस्ट जी आहे ती डबल वाढते आणि खायलाही मस्त लागते. त्यामुळे तुम्हालाही तशीच आवडते आहे आणि त्यामुळेच मग पतली भाजी करते मी. तर छान असा जो कोबी आहे तो परतून घेतला, छान असा मिक्स करून घेतला. मी तर बघू शकते कमी गॅसवरती मी आता मस्त छान परतून घेते. तोपर्यंत जो मसाला आहे शेंगदाणे हिरवी मिरची तेही मिक्सरमध्ये फिरून घेते, म्हणजे आपली भाजी पटकन होते. तर छान असं कोबी मी परतून घेतला मंद गॅसवरती एक जवळपास 5 ते 10 मिनटं. आणि मग जे आहे शेंगदाणे हिरवी मिरचीची मसाला आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. पातळ भाजी करायची होती त्यामुळे पाणी टाकून. आणि इथं मी जेवढं मला क्वांटिटीमध्ये पाणी पाहिजे तेवढं टाकते, कारण अजून भाजी थोडीशी शिजायची बाकी आहे. आणि छान शिजली एकजीव झाली की खायलाही मस्त लागते. तर तुम्हाला तरी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं माझी मस्त भाजी तयार झालेली आहे. तर आता जेवण वगैरे झालं, सर्व काही आवरलं, फरची पुसून घेतली मी. जेवण झाल्यानंतर थोडंसं पुसून घेते, म्हणजे मग किडे वगैरे होत नाही, कॉक्रोच वगैरे. आणि बाकीचं मग तुमच्यासोबत तर शेअर केलेलंच आहे. तसा आजचा छोटासा व्हिडिओ होता. आणि मेन म्हणजे पहिला श्रावण सोमवार होता, तर तुम्हाला शिवलेलं आंबोलीचं पारायण वगैरे करायचं तेही तुम्ही चालू करू शकता. तर बघू आता काय होतं काय नाही. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.